बघा मी इथं गव्हाची खीर बनवलेली आहे आणि गव्हाची खीर अतिशय छान झालेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर यस ताई रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मी इथं एक रात्र गहू भिजत घातले होते आणि गहूसुद्धा छान भिजलेले आहेत. तर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत गहू. तर जास्त बारीक न करता आपल्याला जाडसरच ठेवायचे आहेत, एकदम बारीक नाही करायचं. तर सगळे गहू असे आपण बारीक करून घेऊयात. पहा अशा पद्धतीने केलेले आहेत मी. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडतोय का बघा आणि व्हिडिओ आवडला, खीर आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि याच्यामध्ये बारीक केलेले गहू टाकून घेतले आहेत, म्हणजे शिजत घातले आहेत. आणि आपल्याला याच्यात थोडंसं, अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून चव चांगली येणार आहे खिरीला. एकदम थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. असं सगळं मिक्स करून घ्यायचं आता. तर मी इथं खोबऱ्याचे काप करून घेतले आहे. ओलं खोबरं असेल तरी पण छान आणि खिसून घातलं खोबरं तरी पण छान. तर मी इथं काजू, बदाम, जायफळ आणि विलायची बारीक करून घेतली होती, ते पण टाकून घेतलेले आहे. आणि गूळसुद्धा कापून घेतला होता मी. तर मी इथं एवढा गूळ घातलेला आहे. आपल्या आवडीप्रमाणे गूळ घालायचा आहे. तर खीर जरा गोडच छान लागते म्हणून मी जरा जास्त घातलेला आहे गूळ. तर आपण सगळं मिक्स करून घेऊयात आता. सगळं असं मिक्स झालं की मी याच्यामध्ये मनुके घालणार होते, पण मी विसरले. तर मी आत्ता याच्यात मनुके पण घालून घेणार आहे. तर थोडेसे मनुके घालून घेतलेले आहेत मी. आणि आता सगळं मिक्स करून छान अशी खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि असं आधीमध्ये सारखं सारखं आपल्याला हलवायचे सुद्धा आहे, जेणेकरून खाली लागणार नाही, म्हणजे चिटकणार नाही. म्हणून आधीमध्ये सारखं आपल्याला हलवून घ्यायचे आहे. तर पहा चांगली शिजत आहे आणि खीर चांगली मस्त शिजवायची आहे, त्यामुळे खायला सुद्धा छान लागणार आहे. तुम्हाला आवडते का गव्हाची खीर? कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर पहा चांगली घट्ट होत आलेली आहे खीर. अतिशय छान लागते अशी. अशा पद्धतीने करून बघा एकदा. तर मी इथं थांबून थांबून सारखं हलवून घेतलेले आहे, त्यामुळे बिलकुल खाली लागलेली नाही खीर, चिटकलेली नाही. असे आधीमध्ये काय गोड खायची इच्छा झाली तर आपण करून खाऊ शकतो आणि खायलासुद्धा. खीर मस्त शिजलेली आहे आणि बनलेली सुद्धा आहे. तर घेऊयात आपण आता गरमागरम खायला. आणि याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं मस्त. आणि दूध टाकून झाल्यानंतर याच्यात तूपसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला. तूप आपण सगळ्या खिरीमध्ये टाकू शकतो, पण घरात प्रत्येकाला तूप आवडतं असं नाही ना, म्हणून ज्यांना आवडते तेच टाकून खाणार, म्हणून मी त्याच्यामध्ये तूप घातलेलं नाही आहे. तर असं खिरीमध्ये दूध आणि तूप टाकून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं आणि गरमागरम खीर खाऊन घ्यायची. तर तुम्हाला आवडली का खीर नक्की कमेंट करून सांगा.
आणि न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, बाय बाय सर्वांना.